नमस्कार. कमेंट म्हणजे काय? कमेंट कशी असावी? कमेंट कशी करावी? हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. कमेंट म्हणजे काय? कमेंट हा इंग्रजी शब्द आहे. मराठीमध्ये त्याला टीका म्हणतात. पण ही टीका कशी असावी? कमेंट कशी असावी? कमेंट कशी करावी? कमेंट म्हणजे त्या व्हिडिओला अनुसरून आपल्याला योग्य वाटेल, आपल्याला जसे वाटेल त्याप्रमाणे केलेली टीका, व्यक्त केलेले आपलं मत, आपली सहमती या आपली पसंती, जसं आपल्याला आवडलं त्याप्रमाणे आपण व्यक्त केलेलं मत, एक मांडलेला विचार म्हणजे कमेंट होय. परंतु कमेंट कशी असावी? कमेंट ही योग्य असली पाहिजे. त्या व्हिडिओला अनुसरून योग्य प्रकारची कमेंट असणे आवश्यक आहे. चांगली कमेंट असणे आवश्यक आहे. प्रेरणादायक, उत्साहवर्धक कमेंट असणे आवश्यक आहे. सुधारणावादी, चांगली योग्य कमेंट असणे आवश्यक आहे. परंतु घाणेरडी, अयोग्य कमेंट करू नये, असू नये. ज्या कमेंटमधून पुढच्यांची सुधारणा झाली पाहिजे, पुढच्यांना कळालं पाहिजे, पुढच्यांना ज्ञात झालं पाहिजे, अशी कमेंट असावी. योग्य प्रकारची, चांगल्या प्रकारची, दर्जेदार, उत्तम अशी कमेंट असली पाहिजे. छान छान कमेंट असली पाहिजे. योग्य लायक कमेंट असली पाहिजे. त्या व्हिडिओला अनुसरूनच कमेंट केली पाहिजे. त्या व्हिडिओच्या व्यतिरिक्त कमेंट असू नये. जसा व्हिडिओ आहे त्याप्रमाणे कमेंट केली पाहिजे. ज्याप्रमाणे लिखाण आहे, ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे वर्णन केलेलं आहे त्याला लागूनच, त्याला धरूनच योग्य, चांगली, लायक कमेंट केली पाहिजे, टीका केली पाहिजे. त्या लेखाबद्दल, त्या लेखकाबद्दल, त्या कवीबद्दल, या त्या गायकाबद्दल काय वाटतं, कसं गाणं आहे, कशी कविता आहे, कसा लेख आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे, तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे, हे व्यक्त करणे, हे सांगणे, आपल्या भाषेत सांगणे, व्यक्त करणे म्हणजे कमेंट होय. कमेंटमधून प्रेरणा मिळत असते, प्रोत्साहन मिळत असते, सुधारणा होत असते. या कमेंटमधून एक प्रकारची ऊर्जा मिळत असते, एक प्रकारचा उत्साह मिळत असतो, एक प्रकारचा आनंद मिळत असतो, एक प्रकारची पुढची वाटचाल मिळत असते, पुढची दिशा मिळत असते, पुढचा मार्ग मिळत असतो. म्हणून कमेंट ही चांगली असली पाहिजे, दर्जेदार असली पाहिजे, योग्य असली पाहिजे, लायक असली पाहिजे. कसलीही घाणेरडी कमेंट करू नये, कसलीही अयोग्य कमेंट करू नये. कमेंट ही चांगली असली पाहिजे, दर्जेदार असली पाहिजे, योग्य असली पाहिजे. म्हणून कमेंट करा चांगली, योग्य, त्या व्हिडिओला अनुसरून, त्या लेखाला अनुसरून, त्या गाण्याला अनुसरून, त्या कवितेला अनुसरून, त्या विषयाला अनुसरून तुम्ही कमेंट करा. म्हणून कमेंट केली पाहिजे, चांगली केली पाहिजे, दर्जेदार केली पाहिजे, उत्तम केली पाहिजे. परंतु घाणेरडी, हद्दीच्या बाहेर, एकदम अयोग्य अशी कमेंट करू नये. कमेंटमधून कोणाचं मन दुखेल,
कोणाला अति त्रास होईल, अत्यंतिक त्रास होईल अशी कमेंट कधीच करू नये. त्या व्हिडिओला अनुसरून कमेंट करा. टीका करावीच लागतात. टीकामधूनच माणूस पुढे जातो. टीका केल्यानेच प्रगती होते, सुधारणा होते, प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते, मार्ग मिळतो, दिशा मिळते, सुधारणा करता येते, समजते, कळते, वळते, सर्व काही ज्ञात होते. म्हणून कमेंट केली पाहिजे. मान्य आहे. कमेंट करा, टीका करा, आपलं मत व्यक्त करा, आपले विचार व्यक्त करा, तुमच्या मनातलं सांगा. कविता वाचून, या कविता पाहून, गाणं ऐकून, या लेख ऐकून, या काही बघून तुम्हाला काय वाटलं, तुमच्या मनात काय आहे ते कमेंटद्वारे कळवा. परंतु कमेंट ही प्रेरणादायक असली पाहिजे, उत्साहवर्धक असली पाहिजे, ज्ञानदायक असली पाहिजे, प्रोत्साहनपर असली पाहिजे, सुधारणावादी असली पाहिजे, योग्य असली पाहिजे, लायक असली पाहिजे. अशी कमेंट करा, अशी टीका करा. म्हणून कमेंट चांगली असावी, कमेंट चांगली करावी, टीका चांगली करावी, योग्य प्रकारची कमेंट असावी. परंतु घाणेरडी, एकदम अयोग्य, हातीच्या बाहेर अशी कमेंट असू नये. कमेंटमध्ये चांगुलपणा असावा, दर्जेदारपणा असावा, व्यवस्थितपणा असावा, पद्धतशीरपणा असावा, एक चांगला भाव असावा, एक चांगला गुण असावा, एक चांगला दर्जा असावा, एक सुंदरता असावी, जेणेकरून त्या कमेंटमधून, त्या टीकेमुळे, त्या कमेंटमुळे पुढचा लेखक असो, कवी असो, त्याला आपली सुधारणा करता येईल आणि त्याला प्रेरणा मिळेल, मार्गदर्शन मिळेल आणि प्रोत्साहन मिळेल. अशा प्रकारची कमेंट असली पाहिजे. योग्य, लायक, चांगली कमेंट असली पाहिजे. कशीही घाणेरडी, अव्यवस्थित असली कमेंट असू नये. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.